वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल आले असून जय महाराष्ट्र उत्साही एक्झिट पोल आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने तिसऱ्यांदा विश्वास दर्शवला असून आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घ्यात। भाऊ, काय सांगणार? जय महाराष्ट्र उत्साही एक्झिट पोल आलेला आहे। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने तिसऱ्यांदा विश्वास दाखवलेला आहे, काय सांग? जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये हे चित्र दिसतं आहे की मोदीजींनी जे अब की बार 400 पार ही घोषणा केली होती, त्या घोषणेशी मिळते जुळते अशा स्वरूपाचे एक्झिट पोल आता दिसत आहेत। आणि त्यामुळे अपेक्षा नव्हती, मला तर स्वतःही अपेक्षा नव्हती की 400 मिळतील। मला वाटत होतं की 350च्या आसपास मिळतील, पण एक्झिट पोल पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यापेक्षा अधिक जागा निवडून येतील। भाऊ, एक्झिट पोलचे अंदाज कितपत खरे ठरतात, काय वाटतं आपल्याला? नाही, एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याचदा पाहिलं तर 80-90% खरे ठरतात, पण अनेक वेळा असं अनुभवलं की एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे पण ठरलेले आहेत। आणि त्या माध्यमातून साधारणतः एक्झिट पोल हा एक अंदाज, पुढची दिशा ठरवणारा किंवा पुढे काय होऊ शकतं असा एक अंदाज घेण्यासारखं असतं। भाऊ सर, एक जर विचार केला तर एनडीएला केंद्रामध्ये एक मोठं बहुमत मिळताना दिसतं आहे, मात्र राज्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीला या ठिकाणी आघाडी दिसते आहे। नेमकं काय सांगाल? हे फोडाफाडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही का? याच्यामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवला, मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे ही मतदारांची इच्छा या माध्यमातून दिसते आहे। पण तो राज्य सरकारच्या कारभाराविषयी एक नाराजीची भावना या एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते आहे। महाविकास आघाडीला काही जागा महायुतीपेक्षा जास्त येताना आपल्याला दिसत आहेत। याचा अर्थ असा आहे की महायुतीने जे आज कारभार राज्यामध्ये चालू आहे किंवा केलेला आहे त्याविषयी जनता नाखुश आहे। या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण असेल का, कापसाचे भाव असतील, सोयाबीनचे भाव असतील, कांद्याच्या विषयीचं धोरण असेल, या धोरणाविषयी वारंवार शेतकऱ्यांनी पण नाराजीची व्यक्त केलेली आहे। आणि त्या नाराजीचा फटका या ठिकाणी महायुतीला दिसतोय असं एकंदरीत चित्र आहे। बेरोजगारी हा फार मोठा विषय त्याच्या मागे होता। भाऊ, लोकसभा म्हटलं तर ही विधानसभेची नांदी असते। पुढील काळामध्ये काय चित्र राहू शकतं, काय वाटतं तुम्हाला? आज जर महायुतीला एक मोठा फटका या ठिकाणी दिसतो आहे राज्यात, न महायुतीला फार फटका आहे किंवा महाविकास आघाडी फार मागे जास्त जात आहे असंतलं चित्र नाही आहे। जवळपास 2-4-5 जागांचा तो फरक दिसतो आहे। एकंदरीत दोघांनाही या राज्यामध्ये राज्य आणायचं असेल तर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे। मतदारांचा परत विश्वास संपादन करावं लागेल। या निवडणुकामध्ये जे काही चित्र दिसलेले किंवा जे मुद्दे समोर आलेले आहेत, जे प्रतिकूल असतील अनुकूल असतील याचं चिंतन करावं लागेल। प्रतिकूल मुद्दे असतील तर ते कसे दुरुस्त करता येतील याविषयी सरकार म्हणून विचार करावा लागेल। अनुकूल असेल तर महाविकास आघाडीला तर अनुकूल याच्याविषयी जास्त अधिकाधिक प्रसिद्धी कशी करता येईल किंवा अधिक मतदारांपर्यंत कसं चालता येईल, हे आहे ते वातावरण टिकण्याच्या दृष्टिकोनानं जे काही योग्य आहे ते करण्याची आवश्यकता आहे। भाऊ, यामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांना सर्वाधिक पसंती हे एक्झिट पोलमध्ये दिसते आहे। एकीकडे बघितलं तर अजित पवार हे पिछाडीवर दिसत आहेत, काय सांगा? एकंदरीत या राज्यातल्या मतदारांना फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही असं या ठिकाणी दिसतंय। उद्धव ठाकरेंनी आपला स्वतंत्र पक्ष या ठिकाणी केला। उद्धवजींचा जो खास पक्ष होता शिवसेना, तो शिवसेना दुसऱ्यांनी घेतला। लोकांनाही मान्य नाही। मूळ बाळासाहेब ठाकरेंवर, माननीय बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास आहे आणि त्यांचा मुलगा म्हणून उद्धवजींवर अधिक सहानुभूती आहे। या सहानुभूतीचा फायदा उद्धवजींना या ठिकाणी मिळेल असं चित्र दिसतं आहे। दुसरीकडे माननीय शरद पवार साहेबांचा जो हक्काचा, म्हणजे ज्याने पक्षाची स्थापना केली, पक्षाचा विस्तार केला, वाढवला, तोच पक्ष जर दुसऱ्याच्या हातामध्ये जाताना दिसत असेल तर लोकांना ही भूमिका आवडलेली नाही आहे। त्यांनी माननीय शरद पवारांविषयीची सहानुभूती आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। आणि त्याचा फायदा असा आहे, म्हणजे सर्वात जास्त मी मानतो की जर 10पैकी 8 जागा NCPच्या येत असतील किंवा 10पैकी 6 जागा जरी NCPच्या येत असतील तर हे फार मोठे यश आहे। म्हणजे कमीत कमी जागा लढवायच्या आणि जास्तीत जागा निवडून यायच्या, हे माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी केलेला एक कौशल्याचा भाग आहे। भाऊ, मधल्या काळात आपण पण शरद पवार साहेबांसोबत होता आणि जर शेवटी जरी पण आपण पण सोबत होता, त्यामुळे होऊ शकते नाही, यामुळे होईल असं चित्र नाही। एवढा काही माझा परिणाम होईल असं चित्र त्याच्यामध्ये दिसत नाही। एखाद्या दुसऱ्या जागेवर परिणाम होऊ शकतो, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या धोरणावर याचा परिणाम होईल असं मला वाटत नाही। भाऊ, रक्षाताई मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असं या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे। रावेर असेल, जळगाव असेल,
रक्षाताई लाखभराच्या वर मताधिक्याने निवडून येतील असा मला विश्वास आहे. आतापर्यंत जेवढे काही ओपिनियन पोल आले आहेत किंवा आत्ताचे एक्झिट पोल आले, यापैकी 90% ओपिनियन पोलमध्ये किंवा एक्झिट पोलमध्ये रक्षाताई निवडून येणारच आहे असं प्रत्येक ठिकाणी चित्र दिसलं. त्यामुळे रक्षाताई येतील असा मला विश्वास आहे. भाऊ, रक्षाताईंनी आज एक वक्तव्य केलं आहे, घरच्यांनी या ठिकाणी भाजप चिन्ह हे केलेलं आहे बुवा, तुतारी जरी असली तर. नाही, या ठिकाणी घरातल्या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं हे रक्षाताईचं म्हणणं योग्य आहे का? बरोबर आहे. पण रोहिणीताईंनी या ठिकाणी मतदान केलं असेल असं मला वाटत नाही. रोहिणीताई दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारामध्ये होते. मी स्वतः पाहिलं आहे, इथल्या जनतेने पाहिलं आहे, मतदारांनी पाहिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातले जेवढे काही NCPचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये बारामतीपासून शिरूरपर्यंत आणि शिरूरपासून तर वर्ध्यापर्यंत या सर्व मतदारसंघामध्ये रोहिणीताईंनी प्रवास केला, प्रचार केला, सभा घेतल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या आणि त्यामुळे त्या दुसरीकडे मतदान करतील, स्वतः दुसऱ्याला मतं मागतील आणि आपण दुसऱ्याला मतं देऊ असं भूमिका रोहिणीताई कधी घेणार नाही असं मला विश्वास आहे. भाऊ, आपण भाजपमध्ये प्रवेश करणार होता, मात्र हा प्रवेश कुठेतरी लांबणीवर पडलेला दिसतोय, काय सांगा? माझा भाजपचा प्रवेश आता वरिष्ठांशी चर्चा करून लवकर होईल. या ठिकाणी नक्कीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विकास कामं केले आहे त्या विकास कामाच्या जोरावर जनतेने त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास दर्शवला असल्याची भावना या ठिकाणी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.